शाळेमुळेच. खरोखरच प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते. कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मूल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याच्या बाहेरील जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच. माझी शाळेची सुरुवात ही लॉकडाऊनमध्ये झाली. त्यावेळी ऑनलाईन शाळा होती, त्यामुळे मला शाळेची फारशी गोडी नव्हती. तांबोळी मॅडम व मेंढापुरे मॅडम या नेहमी मला शाळेची गोडी लावण्याचा प्रयत्न करायच्या. पुढे इयत्ता दुसरीत मला ढोले पाटील सर वर्ग शिक्षक होते व शाळा ही नियमित सुरू झाली. मला त्यांनी अभ्यासाची, स्पर्धा परीक्षेची गोडी लावली व माझ्यात खूप मोठा बदल झाला. मी नियमित अभ्यास करू लागले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला, डान्स, वक्तृत्व, खेळ इत्यादी गोष्टींची आवड निर्माण झाली. मी सर्व स्पर्धेत भाग घेऊ लागले. मला इयत्ता तिसरीत दिघे सर वर्ग शिक्षक होते व इयत्ता चौथीत आज माझ्या वर्ग शिक्षिका पवार मॅडम आहेत. या व शाळेतील सर्व गुरुजनांनी माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत. माझ्यातील सुप्त गुणांना वाव दिला. मला प्रत्येक वेळी प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले व कौतुकाची थापही दिली. शाळेचे मुख्याध्यापक भोत्रे सरांनीही मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. म्हणून मी घडत गेले. प्रत्येक मुलाला घडण्यामागे आई वडिलांचा जेवढा वाटा असतो तेवढा शाळेचाही असतो व मला माझ्या शाळेचा व शिक्षकांचा खूप अभिमान वाटतो. त्यांच्यामुळेच मी आज तुमच्यासमोर उभी आहे. तसेच मला विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या माझ्या सर्व छोट्या मोठ्या मित्रमैत्रिणींची व शिक्षकांची, शाळेची मी खूप खूप आभारी आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी है देखो और उसे सुधार करो. जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होते. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद.